नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी योगेश मुक्कावार माय करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे डोकी व पाय। या डोकी व पाय या टॉपिकवर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना आपण अगदी सहजरित्या कसे सोडवता येईल किंवा ट्रिकने कसे सोडवता येईल हे आपण पाहणार आहोत आणि अशा पद्धतीचे प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात। विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्या समोर स्लाइडवर आपण काही चित्रे घेऊन आलेलो आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, त्यापैकी पहिलं चित्र तुम्हाला दिसत असेल सायकलचं, बरोबर आहे। आता त्या सायकलला दोन चाके आहेत हे लक्षात असू द्या। आता दोन चाके आहेत याचा अर्थ याला आपण दुचाकी असं पण म्हणू शकतो किंवा आपल्या भाषेमध्ये जर सांगायचं असेल तर आपण याला म्हणू शकतो दोन पाये असणारी, बरोबर आहे। मग आता सायकलला किती पाये आहेत सध्या आपण असं गृहीत धरू की बाबा दोन पाये आहेत, बरोबर आहे। त्याच पद्धतीने आपण काही प्राणी घेतलेले आहेत। मग ते प्राणी तुम्ही पाहू शकता चार पायाचे पण आहेत आणि दोन पायाचे पण आहेत। पण या ठिकाणी जरी घेतलं नसेल तरी आपण उदाहरणामध्ये ते पाहणार आहोत। आता विद्यार्थी मित्रांनो पहा, समोर तुम्हाला स्लाइडवर तीन गट दिसत असतील। काय दिसत असतील? तीन गट। आता तुम्ही पाहू शकता पहिला गट आपला काय म्हणतो आपण सुरुवातीला पाहू। पहिल्या गटामध्ये आपण काय घेतलेलं आहे तर काही पक्ष्यांची नावे घेतलेली आहेत, बरोबर आहे। काही प्राणी पक्षी यांची नावे घेतलेली आहेत। मग आता चिमणी आहे, कबूतर आहे, कोंबडी आहे, कावळा आहे, बदक आहे, मोर आहे, पोपट आहे। आता हे जेवढे नाव मी वाचून दाखवलेले आहेत हे सर्व विद्यार्थी मित्रांनो दोन पायाचे पक्षी किंवा प्राणी आहेत, बरोबर आहे। किती पाय आहेत यांना? दोन पाय आहेत। आता दुसरा गट काय आहे आपला तर तुम्ही पाहू शकता दुसऱ्या गटामध्ये आपण लिहिलं दुचाकी म्हणजे दोन चाकी, त्यानंतर तीन चाकी, त्यानंतर चार चाकी, बरोबर आहे। आता दुचाकी याचा अर्थ दोन चाक असणार म्हणजेच दोन पाय असणार। तीन चाकी, आता तीन चाकी म्हणजे काय येते बाबा? तीन चाकी मध्ये येतो ऑटो, बरोबर आहे। किंवा अपंग बांधवांसाठी जी मोटरसायकल असते ती पण तीन चाकी असते, हे लक्षात असू द्या। त्यानंतर चार चाकी म्हणजे जी आपली कार वगैरे आहे त्याला आपण चार चाकी असं म्हणतो, म्हणजे आपण दुसरा गट पण पाहिला। आता आपला तिसरा गट आपण जर पाहिला तर तिसऱ्या गटामध्ये आपल्याला काय दिसत आहे? घोडा दिसत आहे, हत्ती दिसत आहे, सिंह दिसत आहे, वाघ दिसत आहे, हरिण दिसत आहे, शेळी दिसत आहे, कुत्रा दिसत आहे, बरोबर आहे। आता या सर्व प्राण्यांना विद्यार्थी मित्रांनो चार पाय असतात। किती पाय असतात बरं? चार पाय। म्हणजे आपण काय केलं यामध्ये, आपण काय शिकलो तर यामध्ये आपण दोन पायाचे काही पक्षी प्राणी पाहिलेत, त्यानंतर चार पायाचे पण पक्षी प्राणी पाहिलेत आणि आपण दुचाकी, तीन चाकी, चार चाकी अशा पद्धतीच्या गाड्यांची पण आपण माहिती करून घेतलेली आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर न लांबवता किंवा वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट प्रश्नाकडे वळू। पहा, पहिला प्रश्न स्लाइडवर विद्यार्थी मित्रांनो दिसत असेल, आपण प्रश्न वाचून घेऊ आणि त्या प्रश्नाला ट्रिकने कसे सोडता येईल हे आपण पाहू। पहा, प्रश्न काय म्हणतो? एका जंगलात काही हरणे व काही पोपट आहेत, त्यांच्या पायांची एकूण संख्या किती आहे हो? 110 आहे। किती आहे? 110 आहे, या ठिकाणी लिहून ठेवू, बरोबर आहे। 110 आहे व डोक्यांची संख्या 35 आहे, तर हरणाची संख्या किती? असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। आता प्रश्न समजला का? प्रश्न व्यवस्थितरित्या समजून घ्या। प्रश्न काय म्हणतो? एक जंगल आहे, त्या जंगलामध्ये काही हरिण आहेत व काही पोपट आहेत, बरोबर आहे। मग त्यांच्या पायांची एकूण संख्या आपल्याला दिलेली आहे 110 व त्यांच्या डोक्यांची संख्या आपल्याला दिलेली आहे 35। किती दिलेली आहे? 35। तर हरणाची संख्या किती असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। आता विद्यार्थी मित्रांनो पहा, पोपटाला पाय किती असतात?
2 असतात, बरोबर आहे. हरणाला पाय किती असतात? 4 असतात. एवढं बेसिक तर आपल्याला माहित आहे. आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, पहा याला आपण कुठल्याच सूत्राचा वापर न करता फक्त ट्रिकने आपण कसे सोडवता येईल हे आपण पाहणार आहोत. आता पहा, आपण काय म्हणलो, पाये व डोके या ठिकाणी आपण लिहूनच ठेवलेलं आहे, डोकी व पाय. पहा आपण काय करू, पाय भागिले 2 असं लिहून घेऊ. पाय भागिले 2 वजा डोकं, वजा डोकं, एवढंच लक्षात ठेवायचं तुम्हाला. पाय भागिले 2 वजा डोकं, पाय भागिले 2 वजा डोकं, पाय भागिले 2 वजा डोकं. आता विद्यार्थी मित्रांनो, एकूण पायांची संख्या किती हो? 110. म्हणून पीच्या खाली म्हणजेच पायाच्या जागी आपण 110 असं लिहू आणि भागिले 2 करू, वजा डोके किती आहेत? 35 आहेत. म्हणून या ठिकाणी आपण 35 असं लिहून घेऊ. आता 2 न 110 ला जर भागलं, पहा 2 न 110 ला जर भागलं तर उत्तर किती येणार? 55 येणार. किती येणार? 55 येणार. आणि विद्यार्थी मित्रांनो, 55 मायनस 35 जर तुम्ही केलात, पहा तर उत्तर येणार 20. किती येणार? 20 येणार. 20. आता हे आलेलं उत्तर कोणाचं असते? तर लक्षात ठेवा, ज्याचे पाये जास्त त्याचं उत्तर असते. हे लक्षात असलं पाहिजे. जे वजाबाकी केल्याच्या नंतर मिळणारं उत्तर आहे ते उत्तर ज्याची पायांची संख्या जास्त त्याचं उत्तर असते, हे लक्षात असू द्या. किंवा आपण या ठिकाणी असं लिहू शकतो, पायांची संख्या जास्त असणारे, बरोबर आहे. म्हणजे जे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे ते उत्तर ज्या कशाचं आहे? मग आता हरणाचं आहे का पोपटाचं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हरणाचं आहे. का? कारण हरिण हे 4 पायाचं आहे आणि पोपट हे 2 पायाचं आहे. मग आता आपल्याला उत्तर मिळालं 20. म्हणजे हरणाची संख्या किती आहे? 20. आणि ते उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक सी मध्ये दिसून येत आहे. बरोबर आहे. प्रश्न समजला असेल. नाही समजला तर याच पद्धतीचा आपण आणखीन एक प्रश्न पाहू. पहा समोर प्रश्न काय म्हणतो. सुरुवातीला प्रश्न वाचून घेऊ. काय म्हणतो प्रश्न? एका जंगलात काही ससे आणि बदक आहेत. त्यांच्या पायांची एकूण संख्या 58 असून त्यांच्या डोक्यांची संख्या 17 आहे. तर बदकाची संख्या किती? असा प्रश्न आपल्याला विचारला. आता बरोबर आहे, एक जंगल आहे, त्या जंगलामध्ये काही ससे आहेत आणि काही बदके आहेत. आता त्या बदक व ससे या दोघांच्या पायाची एकूण संख्या किती आहे? 58 आहे. त्यांच्या डोक्यांची संख्या किती आहे? 17 आहे. किती आहे? 17. आता बदकांची संख्या आपल्याला विचारण्यात आलेली आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, बदकांची संख्या विचारलेली आहे. सशाला पाय किती असतात? 4 पाय असतात. बदकाला पाय किती असतात? 2 पाय असतात. याचा अर्थ आपल्याला लहान पायांच्या जो प्राणी आहे त्याची संख्या आपल्याला विचारण्यात आलेली आहे. मग काय करायचं पहा, तुम्हाला सांगितलं काय करायचं, पाय भागिले 2 वजा डी एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आता एकूण पाय किती आहेत? पायांची संख्या किती आहे? 58 भागिले काय करणार? 2 वजा डोक्यांची संख्या किती आहे? 17. किती आहे? 17. आता मित्रांनो 2 न जर आपण 58 ला भागलो तर उत्तर किती मिळणार आपल्याला? 29. कारण 29 दोन्ही 58 वजा तुम्ही काय करणार? 17 करणार. आता 29 मधून जर 17 गेले तर उत्तर किती येणार विद्यार्थी मित्रांनो? 12. पण थांबा गडबड करू नका. का बरं? कारण जे उत्तर मिळालेलं आहे ते उत्तर कोणाचं आहे? ज्याची पायांची संख्या मोठी. मग आपण इथं लिहून घेऊ, पायांची संख्या मोठी
असणाऱ्याच हे उत्तर आहे. पण आपल्याला बदकाची संख्या विचारलेली आहे. बदकाचे पाय 2 पाय असतात, म्हणजेच पायांची संख्या कमी असते विद्यार्थी मित्रांनो. मग काय करायचं? काही नाही. आता या ठिकाणी काय करू शकता तुम्ही पहा, डोक्यांची संख्या किती दिली हो? 17 लिहा 17 वजा उत्तर किती आलं? 12. 17 मधून 12 वजा करा, आलं उत्तर तुमचं 5. म्हणजेच बदकांची संख्या किती आहे? तर 5. हे आपल्याला ऑप्शन क्रमांक बी मध्ये उत्तर दिसून येते. पहा किती इझी आहे, सोपं आहे. कुठलंच ताण घ्यायचा नाही, कुठलंच टेन्शन घ्यायचं नाही. फक्त लक्षात काय ठेवायचं आहे? पाय भागिले 2 वजा डी म्हणजेच डोकं, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. पहा समोरचं. आता विद्यार्थी मित्रांनो काय म्हणते पहा गणित. एका शेतात काही गायी आणि कोंबड्या आहेत. त्यांच्या पायांची एकूण संख्या 40 असून त्यांच्या डोक्यांची संख्या 14 आहे. तर शेतात गायी आणि कोंबड्यांची संख्या किती? असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आता दोघांची पण संख्या इथं विचारलेली आहे. काहीच काळजी करायचं नाही, सेम आहे. काय करणार तुम्हाला माहित आहे. काय करतो आपण? ट्रिक काय आहे आपली? पाय भागिले 2 वजा डोकं म्हणजेच डी. लक्षात आलं. आता पायांची संख्या किती आहे? 40, म्हणून 40 भागिले 2 वजा डोक्यांची संख्या किती? 14. बरोबर आहे. आता तुम्ही पाहू शकता 2 न जर 40 ला भागलं तर उत्तर किती येते? 20. म्हणून 20 पहा 20 मायनस 14. आता 20 मधून जर तुम्ही 14 काढले तर उत्तर तुम्हाला मिळते 6. पण थांबा, 6 हे उत्तर कोणाचं आहे? ज्याच्या पायांची संख्या जास्त त्याचं हे उत्तर आहे. बरोबर आहे. मग आपल्याला या ठिकाणी सांगितलं की बाबा गायी व कोंबड्या, म्हणजे याचा अर्थ गायीचं उत्तर आलं आपल्याकडं 6. आपल्याकडं 6 गायी आहेत. बरोबर आहे. गायी किती आहेत? 6 आहेत. मग आपल्याला आता काय काढायचं आहे? कोंबड्यांची संख्या काढायची आहे. बरोबर आहे. आता कोंबड्याची संख्या काढण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो काय करावं लागल? डोक्याची संख्या पाहावी लागेल. डोक्याची संख्या आहे 14, आलेलं उत्तर आपलं आहे 6. या दोघांची वजाबाकी, म्हणजेच 14 मधून 6 गेले तर उत्तर येईल 8. किती येईल? 8. हे उत्तर कोणाचं आहे? तर कोंबड्यांचं आहे. कोणाचं आहे? कोंबड्यांचं आहे. कोंबडी. बरोबर आहे. म्हणजे या गणितामध्ये आपल्याला दोन्ही पण विचारलं होतं आणि आपण ते काढून दाखवलं. कोंबड्यांची संख्या 8, गायीची संख्या 6, म्हणजेच 6,8 ज्या ठिकाणी आपलं दिसेल तेच आपलं उत्तर असणार आहे आणि ते आपल्याला ऑप्शन क्रमांक ए मध्ये दिसून येत आहे. सिंपल आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे? ट्रिक लक्षात ठेवायची आहे. समोर पहा, आपण याच पद्धतीचा प्रश्न आणखीन पाहू. प्रश्न काय म्हणतो? एका पिंजऱ्यात काही कबूतर आणि मांजरी आहेत. एक पिंजरा आहे, त्या पिंजऱ्यामध्ये काही कबूतर आहेत आणि काही मांजरी आहेत. पायांची एकूण संख्या 32 आहे. 32 आहे आणि डोक्यांची संख्या 10 आहे. कबूतर आणि मांजरांची संख्या किती? या पूर्वी ज्या पद्धतीनं प्रश्न विचारला होता त्याच पद्धतीनं प्रश्न आता पण विचारलेला आहे, म्हणजे दोघांचं पण विचारलेलं आहे. आता तुम्हाला माहित आहे कबुतराला 2 पाय असतात, मांजराला 4 पाय असतात. मग काय करायचं? काही नाही, आपल्याला माहित आहे. काय करतो? पाय भागिले 2 वजा डी, एवढंच लक्षात ठेवायचं. पी भागिले 2, पी म्हणजे कोण? पाय. पाय भागिले 2 वजा डी. मग आता पाय किती आहेत? 32 आहेत, म्हणून 32 भागिले 2 वजा डी. डी म्हणजे डोके किती आहेत? 10. काय करणार?
2 न 32 ला भागून घेणार, म्हणजेच 2 न 32 ला भागलं तर उत्तर किती येईल? 16 येईल, कारण 16 दोन्ही 32, बरोबर आहे, वजा 10. आता 16 मधून विद्यार्थी मित्रांनो 10 काढा तर उत्तर तुमच्याकडे येईल 6. किती येईल? 6. पण विद्यार्थी मित्रांनो मिळालेलं उत्तर कोणाचं असते? तर मिळालेलं उत्तर हे लक्षात घ्या, मिळालेलं उत्तर हे ज्याच्या पायांची संख्या जास्त आहे त्याच असते. म्हणजे मिळालेलं उत्तर कबुतराचं आहे का मांजराचं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो मांजराचं आहे. म्हणजे मांजर किती मिळाले आपल्याला? 6 मिळालेले आहेत, बरोबर आहे, लक्षात असू द्या, 6 मांजरी आपल्याला मिळालेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला जर कबूतर काढायचं असेल तर आपण काय करतो मग विद्यार्थी मित्रांनो? कबूतर काढायचं असेल तर काय? डोक्यांची संख्या 10 वजा मिळालेलं उत्तर 6, म्हणजेच 10 मधून 6 गेले तर उरले 4. हे कोणाचं उत्तर मिळालं? कबुतराचं. पहा, मग 6,4 ज्या ठिकाणी दिसेल ते आपलं उत्तर असेल. मग आता या ठिकाणी आपल्याला 6,4 हे ऑप्शन क्रमांक ए मध्ये दिसत आहे. किती सिंपल आहे, लक्षात असू द्या. समोर पहा, आता आपण याच पद्धतीचं आणखीन एक उदाहरण पाहू. प्रश्न वाचून घेऊ. प्रश्न काय म्हणतो? एका बागेत काही हरणे आणि मोर आहेत. त्यांच्या पायांची एकूण संख्या 76 असून डोक्यांची संख्या 28 आहे. तर हरणे व मोर यांची संख्या किती? म्हणजे दोघांची पण आपल्याला या ठिकाणी संख्या विचारलेली आहे. मग काय करतो? तुम्हाला माहित आहे काय आहे आपली ट्रिक काय आहे? पाय भागिले 2 वजा डोके, पाय भागिले 2 वजा डोके, बरोबर आहे. पाय किती आहेत? 76 आहेत. किती आहेत? 76 आहेत, बरोबर आहे. भागिले काय करणार मग? 2 करणार, वजा डोके किती आहेत? 28 आहेत. मग आता विद्यार्थी मित्रांनो 2 न आपण काय करू? 76 ला भाग देऊ, बरोबर आहे. 2 न आपण 76 ला भाग देणार आहोत. पहा, 2 न जर 76 ला भाग दिलं तर उत्तर किती येते विद्यार्थी मित्रांनो? 38, कारण 38 दोन्ही 76, बरोबर आहे. मग आता 38 पहा, 38 मायनस 28. आता 38 मधून 28 जर तुम्ही वजा केलात तर उत्तर तुम्हाला किती मिळणार आहे? 10 मिळणार आहे. किती मिळणार आहे? 10 मिळणार आहे. पण लक्षात घ्या, आलेलं उत्तर कशाचं आहे? ज्याच्या पायांची संख्या जास्त त्याचं उत्तर हे आहे, बरोबर आहे, लक्षात आलं. मग आता हरण व मोर या दोघांमध्ये जास्त पायाचा कोण आहे? हरण आहे. म्हणजे हरणाची संख्या आपल्याला किती मिळाली? 10 मिळाली. आता मोराची संख्या काढायची असेल तर आपण काय करतो? डोके घेतो, म्हणजे डोक्याची संख्या घेतो आणि वजा मिळालेलं उत्तर पाहतो. मिळालेलं उत्तर किती आहे? 10, म्हणजेच 28 मधून जर आपण 10 काढलं तर उत्तर किती येणार मग? 18. हे 18 कशाची संख्या आहे? मोरांची संख्या आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो 10,18 हे आपल्याला उत्तर यायला पाहिजे. या ठिकाणी आपल्याला फक्त काय झालं तर टायपिंग करताना थोडं मिस्टेक झालेली आहे, तुम्ही समजून घेसाल अशी आपण अपेक्षा करू. पहा, या ठिकाणी 18च्या जागी 10 आणि 10च्या जागी 18 असायला पाहिजे, हे लक्षात असू द्या. ऑप्शन क्रमांक ए मध्ये आपलं उत्तर, योग्य उत्तर दिसून येत आहे. लक्षात आलं. आता समोर पहा, याच पद्धतीचा आपण आणखीन एक प्रश्न घेऊ. पण प्रश्न आता थोडा आपण काय केलेला आहे? चेंज केलेला आहे. पण प्रश्न जरी चेंज केलेला असला तरी मित्रांनो आपल्याला कुठलाच फरक पडणार नाही. मग आता काय करणार पहा, प्रश्न वाचून घेऊ. एका पार्किंग मध्ये दुचाकी व 4 चाकी वाहने उभी आहेत. त्यांच्या चाकांची एकूण संख्या 74 आहे व वाहनांची एकूण संख्या 22 आहे. तर 4 चाकी वाहने किती? आता लक्षात आलं,
लक्षात ठेवा, 4 चाकी व 2 चाकी. म्हणजे भलेही विद्यार्थी मित्रांनो उदाहरण जरी वेगळं आपल्याला विचारण्यात आलेलं असेल तरी 4 चाकी म्हणजे 4 पाय असणार आणि 2 चाकी म्हणजे 2 पाय असणार. बरोबर आहे, लक्षात आलं. मग ट्रिक काय आपली तुम्हाला माहित आहे, पाय भागिले 2 वजा डोकं. बरोबर आहे. मग आता पाय किती आहेत, पायांची संख्या किती, या ठिकाणी 74 अशी आपल्याला पायांची संख्या दिलेली आहे. भागिले 2 वजा डोक्यांची संख्या आपल्याला किती दिलेली आहे, 22 दिलेली आहे. किती दिलेली आहे, 22 दिलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, आपण 2 न जर 74 ला भाग देऊ, बरोबर आहे. आता या ठिकाणी 2 न आपण 74 ला भाग देत आहोत. 2 6 1 उरला 14 झालं. 2 7 14 म्हणजेच उत्तर किती आलं, 37. किती आलं, 37 वजा 22. 7 मधून 2 गेले 5 राहिले. किती राहिले, 5 राहिले. आणि 3 मधून 2 गेले 1 राहिला. याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे उत्तर किती मिळालं, 15 मिळालेलं आहे. आता हे उत्तर कोणाचं आहे तुम्हाला माहित आहे, ज्याच्या पायांची संख्या जास्त त्याचं हे उत्तर आहे. मग आपल्याला मित्रांनो प्रश्नामध्ये 4 चाकी वाहनांची संख्या विचारलेली आहे आणि मोठं तेच आहे, म्हणून 4 चाकी वाहनांची संख्या किती आहे, 15 आहे. 15 आहे, लक्षात आलं. बस. मग विद्यार्थी मित्रांनो चाकांची संख्या विचारली तरीही आपण या पद्धतीने उत्तर देऊ शकतो किंवा पायांची संख्या जरी विचारली तरी आपण या ट्रिकचा वापर करून उत्तर देऊ शकतो. आता पहा समोरचा प्रश्न याच पद्धतीचा जर आपण घेतला तर आपण सोडू शकतो का नाही तुम्ही पाहू शकता. काय म्हणते, एका पार्किंग मध्ये दुचाकी व 4 चाकी वाहने उभी आहेत. त्यांच्या चाकांची एकूण संख्या 50 आहे व वाहनांची एकूण संख्या 18 आहे. तर 4 चाकी वाहने किती, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आता तुम्हाला माहित आहे दुचाकी म्हणजे 2 चाक असणार आणि 4 चाकी म्हणजे 4 चाक असणार. याचाच अर्थ 2 पाये व 4 पाये हे लक्षात आपल्याला ठेवायचं आहे. मग आपली ट्रिक काय आहे, पाये भागिले 2 वजा डोके, एवढंच आपल्याला आता काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. पायांची संख्या किती दिली, 50 दिलेली आहे, भागिले 2 वजा डोक्यांची संख्या किती दिली, 18. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी 2 न जर 50 ला भागलं तर उत्तर येणार 25, कारण 25 दोन्ही 50. पहा 25 वजा 18, 25 वजा 18. आता 18 पहा विद्यार्थी मित्रांनो 25 मधून जर तुम्ही 18 काढलात तर वजा केलात तर उत्तर किती मिळणार, 7 मिळणार. किती मिळणार, 7. आता आलेलं उत्तर कोणाचं असते, ज्याच्या पायांची संख्या जास्त त्याचं ते उत्तर असते. मग आता तुम्हाला विचारलेला आहे प्रश्न 4 चाकी वाहन, म्हणजे याचाच अर्थ मोठ्याच विचारलेलं आहे. तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं कुठेही कारण नाही. मग आपल्याला उत्तर किती मिळालं, 7. आणि ते उत्तर आपल्याला कुठं दिसून येत आहे, ऑप्शन क्रमांक सी मध्ये दिसून येत आहे. पहा याच पद्धतीचा आपण आणखीन एक प्रश्न पाहू. प्रश्न काय म्हणतो, शाळेच्या ग्राउंडवर सायकली व 3 पायी सायकल आहेत. वाहनांची एकूण संख्या 40 व विद्यार्थी मित्रांनो वाहनांची एकूण संख्या 40 व त्यांच्या पायांची संख्या 90 आहे. तर 3 पायी सायकलची किंवा सायकलीची संख्या किती, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी वाहनांची एकूण संख्या किती दिली, 40 दिलेली आहे आणि त्या पायांची संख्या किंवा आपण असं म्हणू या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्याला किती दिलेली आहे, पायांची संख्या 90 दिलेली आहे किंवा चाकांची संख्या
चाकांची संख्या किती दिली? 90 दिली. चाक म्हणजे काय असतात? पायच असतात. मग आपण काय करतो? तुम्हाला माहित आहे, पण या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे? सायकल व 3 पायी सायकल असं सांगितलेलं आहे. आता सायकलला किती पाय असतात? 2 पाय असतात आणि 3 पायी म्हणजेच 3 पाय, हे लक्षात असू द्या. यापूर्वीच्या आपण उदाहरणामध्ये 4 पायी व 3 पायी असं पाहिलं होतं, बरोबर आहे. पण या ठिकाणी काय केलं? 3 पायी व 2 पायी असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. फक्त लक्षात काय ठेवायचं आहे? तर आपली ट्रिक काय म्हणते? पाये भागिले 2 वजा डोकं. पाये किती आहेत? म्हणजे चाकांची संख्या किती? 90 भागिले 2 वजा डोक्यांची संख्या म्हणजेच वाहनांची संख्या किती? 40. या ठिकाणी 40 लिहू. आता पहा, 2 न जर 90 ला भागलं तर उत्तर किती मिळणार विद्यार्थी मित्रांनो? 45 मिळणार. म्हणून 45 वजा 40. आता 45 मधून जर तुम्ही 40 वजा केलात तर उत्तर तुमच्याकडं मिळणार 5. आणि आलेलं उत्तर कोणाचं असते? ज्याच्या चाकांची संख्या जास्त किंवा ज्याच्या पायाची संख्या जास्त त्याचं हे उत्तर असते. आणि आपल्याला प्रश्नामध्ये 3 पायी सायकलांची संख्या विचारलेली आहे, म्हणजेच जास्त पाय असणाऱ्या सायकलीची संख्या विचारलेली आहे आणि ते आपल्याला उत्तरामध्ये पण आलेलं आहे 5. आणि ते उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक बी मध्ये दिसून येत आहे. लक्षात आलं? आता विद्यार्थी मित्रांनो, आपण या टॉपिक वरचे भरपूर असे प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि शेवटी जाताना तुम्हाला एवढं सांगेल की विद्यार्थी मित्रांनो, YouTube वर आपलं माय करियर अकॅडमीच्या नावाने जे चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा, जेणेकरून माझे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत सुखरूप पोहोचतील. यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या माय करियर अकॅडमीच्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला पण प्रेस करायला विसरू नका. त्यानंतर मित्रांनो, आपण टेलिग्रामवर सुद्धा माय करियर अकॅडमीच्या नावाने चॅनल तयार केलेला आहे, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. त्याचप्रमाणे इंस्टाग्रामवर सुद्धा माय करियर अकॅडमीच्या नावाने आपण पेज क्रिएट केलेला आहे, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला ट्रिक्स वगैरे पाहायला मिळतील. आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण माय करियर अकॅडमीच्या नावाने आपला स्वतःचा ऍप ओपन केलेला आहे, ऍप बनवलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लगेच आपल्या माय करियर अकॅडमीच्या ऍपला डाउनलोड करा. त्या ठिकाणी आपण लवकरात लवकर सर्व कोर्सेस आपण लॉन्च करणार आहोत आणि त्या ठिकाणी तुम्हाला अगदी मोफत आणि माफक दरामध्ये आपण सर्व कोर्सेस आपण अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लवकरात लवकर जॉईन व्हा. धन्यवाद.